आजच्या अनेक नात्यांमध्ये आय लव्ह यू हे शब्द खूप सहजपणे वापरले जातात. पण त्या प्रेमामध्ये खरंच आदर, रिस्पेक्ट आहे का, हा प्रश्न क्वचितच विचारला जातो. प्रेम व्यक्त करणं सोपं असतं, पण समोरच्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि स्वातंत्र्याचा आदर करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. फक्त अफेक्शन असणं म्हणजे नातं मजबूत होतं असं नाही. त्यामागे म्युच्युअल रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. अनेक वेळा नात्यांमध्ये कंट्रोल, डॉमिनन्स किंवा इगो यामुळे रिस्पेक्ट हरवत जातो. तू असंच कर, तसं करू नकोस, अशा गोष्टी सुरुवातीला काळजीसारख्या वाटतात, पण हळूहळू त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधन आणू लागतात. जिथे स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक नसते, तिथे प्रेम असलं तरी ते नातं गुदमरायला लागतं. खरं प्रेम तेच असतं जिथे दोघेही एकमेकांना समजून घेतात, एक्सेप्ट करतात आणि एकमेकांच्या बाउंड्रीजचा आदर करतात. मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी एकमेकांशी कसं बोलतो, कसं वागतो यावरच रिस्पेक्ट दिसून येतो. रागाच्या भरात बोललेले शब्दही नात्याला खोलवर जखम करू शकतात. म्हणूनच नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टींचा समतोल गरजेचा आहे. फक्त लव्ह एक्सप्रेस करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला व्हॅल्यू देणं, तिचं ऐकणं आणि तिच्या इंडिव्हिज्युअलिटीचा सन्मान करणं हेच नात्याचं खरं बळ आहे.